तर आता याच्यामध्ये काय करायचं आहे, जिओमेट्रिक मीन, यालाच आपण मराठीमध्ये म्हणतो गुणोत्तर माध्य म्हणून असं म्हणतो. ओके, आता याच्यामध्ये जे आधार घ्यायचा आहे याच्यासाठी पाहिजे आपल्याला लॉग टेबल. याचे 2 टेबल आपल्याला कामा आहे. एक आहे हा टेबल कामा, लॉगॅरिदमचा हा जो टेबल आहे हा एक कामा आहे, आणि त्यानंतर दुसरा जो आहे तो आहे अँटीलॉगचा. आता जिओमेट्रिक मीन काढताना आपल्याला सिम्पल आणि डिस्क्रीट आणि कंटिन्यू या तिन्ही सिरीजचं आपल्याला काय करायचं आहे, जिओमेट्रिक मीन काढायचं आहे. आणि त्याच्यासाठी आपल्याला फॉर्म्युला आहे. सिम्पल सिरीजचा जर पाहिला तर इथं आहे जिओमेट्रिक मीन इज इक्वल टू अँटीलॉग. म्हणजे आपल्याला काय करायचं आहे, तर अँटीलॉगसुद्धा काढायचं आहे. म्हणून इथं दुसरा जो फॉर्मॅट इथं दिलेला आहे अँटीलॉगचा, म्हणजे जे काही याचं आन्सर येईल त्याचं आपल्याला अँटीलॉग करावं लागते, ते तुमचा जिओमेट्रिक मीन राहते. ओके, आणि दुसरा जो फॉर्म्युला आहे डिस्क्रीट सिरीज, याचा काय आहे, अँटीलॉग सिग्मा लॉग एफ. जसं प्रत्येक याच्यामध्ये आपण पाहिलं मीन असो मीडियम कोणतं जरी असलं तर त्याच्यामध्ये डिस्क्रीट आणि कंटिन्यूमध्ये तिथं आपण एफ घेत असतो, बरोबर आहे. तर याच्यामध्ये सुद्धा आपल्याला डिस्क्रीटचा आणि कंटिन्यू सिरीजचा फॉर्म्युला एकच आहे, ध्यानात ठेवायचा आहे हा. आणि याच्यामध्ये असं सिग्मा लॉग लिहिलं तरी चालते किंवा सिग्मा लॉग एम असं लिहिलं तरी चालते. ओके, किंवा डायरेक्टली असं जरी लिहिलं तरी चालेल. तर आता दोन्ही तीन गोष्टीची आपण काही इथं काय दिलेले आहे, प्रॉब्लेम दिलेले आहे. हा दिलेला आहे सिम्पल सिरीजचा, डिस्क्रीट सिरीज आणि कंटिन्यू सिरीज, या तिन्ही याचे प्रॉब्लेम आपल्याला सांगितलेलं आहे जिओमेट्रिक मीन काढायचं आहे. आता जिओमेट्रिक मीन काढताना आपल्याला सर्वात महत्त्वाची गोष्ट काय आहे, तर ही गोष्ट पाहायची आहे की याच्यामधली जी सिरीज आहे ही सिरीज कशी दिलेली आहे आणि त्याचा आपल्याला लॉग कसा पाहायचा आहे, लॉगॅरिदममध्ये लॉग कसा पाहायचा आहे. आता लॉगॅरिदम काढताना काय करायचं असते, जशी आपल्याला संख्या दिलेली आहे ती किती अंकी संख्या आहे ते पाहिजे. पहिलं लॉगॅरिदम पाहायचं आपल्याला. लॉग काढताना काय करायचं ह्या गोष्टी ध्यानात ठेवायच्या आहे. जर लॉग जर काढायचं असेल तर काय करायचं, 1, 10, 100, 1000, 10,000 ह्या संख्या येतात. ओके, आता लॉगॅरिदम करताना काय करावं लागते, ह्या ज्या संख्या आहे या संख्यानुसार आपल्याला पॉईंटच्या अगोदरची संख्या ठरवावी लागते. पॉईंटच्या अगोदरची संख्या आपल्याला ठरवायची आहे. ओके, आणि बाकीच्या ज्या गोष्टी आहेत त्या आपल्याला काय करायच्या आहे, तर आपल्या लॉगॅरिदम टेबलमध्ये पाहून त्या संख्या समोर लिहायच्या आहे. ओके, हे ध्यानात ठेवायचं आहे. आता ह्या संख्या किती आहे, लॉग काढताना काय करायचं आहे, 1 वजा 1 करायचं आहे. काय करायचं आहे, 1 वजा 1, म्हणजे जे काही संख्या असेल ती संख्या त्याच्यातून वजा 1 करायचं आहे, कोणतीही संख्या असो. जसं की आता इथं 1 संख्या आहे, इथं किती संख्या आहे, 1 संख्या आहे. याच्यातून जर 1 वजा केले तर किती राहते, 0 राहते. म्हणजे पुढची संख्या काढताना आपल्याला 0 पॉईंट आणि त्याचा लॉगॅरिदम असा काढायचा आहे. इथं संख्या किती येतं, 2 आहेत. ओके, एकक आणि दशक 2 अंकी संख्या आहे. म्हणजेच 2 वजा 1, 2 वजा 1 म्हटल्यानंतर किती राहते, 1 राहते. तर इथं 1 पॉईंट आणि लॉगॅरिदमची जी काही संख्या येत असेल ती संख्या आपल्याला शोधून काढायची आहे. इथं दिलेली आहे 3 संख्या, म्हणून आपल्याला करायचं आहे 3 वजा 1 म्हणजेच काय, तर 2 पॉईंट. हे ध्यानात ठेवायचं आहे. त्यानंतर इथं दिलेल्या 4 संख्या, म्हणजे इथं किती लिहिसाल तुम्ही, 3. म्हणजे आता पुन्हा पुन्हा तुम्हाला मायनस करून प्रत्येक वेळेस काढून पाहण्याची गरज नाही. इथं तुम्हाला संख्या पाहायच्या, एक संख्या कमी करून इथं लिहायच्या. आता इथं संख्या किती आहेत तुमच्या, 5, तर इथं किती लिहायचे आहे तुम्हाला, 4. एवढं समजलं लॉगॅरिदमचं, एवढं ध्यानात ठेवायचं आहे. लॉगॅरिदम काढताना ह्या अगोदरच्या संख्या पॉईंटच्या अगोदर काय करायचं आहे एवढं. ओके, आता इथं तुम्हाला दिलेलं आहे 0.1, 0.01, 0.001, 0.0001, 0.00001. आता असं जर तुम्हाला दिलं तर काय करायचं. ओके, तर यावेळेस काहीच करायचं नाही, डायरेक्ट 1 0 असेल तर 1 लिहायचा, परंतु याच्या डोक्यावर बार द्यायचा. म्हणजे काय, ही संख्या मायनसमध्ये आहे असं समजायचं आहे. ज्यावेळेस तुम्ही याचं कॅल्क्युलेशन करताल त्यावेळेस ही जी संख्या आहे आपल्याला तुम्हाला प्लसची टोटल वेगळी करायची, मायनसची टोटल वेगळी करायची, दोन्हीच्यातला डिफरन्स आपल्याला खाली सिग्मा लॉग म्हणून लिहायचा आहे. ओके, आता इथं संख्या किती आहे, आता 2 0 आहे, 1 पॉईंट नंतर 1 पॉईंटच्या अगोदर, म्हणून इथं लिहायचं 2. इथं किती आहे, 1 2 3, 1 2 3 4, 1 2 3 4 5. काय प्रॉब्लेम आहे यामध्ये, ह्या दोन्ही गोष्टी क्लिअर ध्यानात ठेवायच्या, नंतर आपल्या ध्यानात राहत नाही आणि प्रॅक्टिस करायची. ओके, ज्यावेळेस अशा संख्या असतील, धनात्मक पॉझिटिव्ह संख्या असतील, त्यावेळेस आपल्याला म्हणजे पॉईंटमध्ये जर ह्या संख्या नसतील समजा, तर त्यावेळेस काय करायचं आहे, डायरेक्ट 1 संख्या मायनस करून इथं पॉईंटच्या अगोदर लिहायची आहे. आणि इकडे काय करायचं आहे, टोटल
जे काही संख्या आहे त्या संख्या शून्य मोजायचे आणि तेवढे लिहायचे आहे आपल्याला. 1 शून्य असेल तर 1, 2 शून्य असेल 2, 3 असेल 3, 4 असेल 4. इथपर्यंत काही प्रॉब्लेम आहे तुम्हाला? नाही आहे. ओके, हे झालं लॉगॅरिदम आपलं कसं पाहायचं ते पाहिलं आपण. ओके, आता आपण प्रॉब्लेम पहिले बघू आणि त्यानुसार आपण लॉग कसा काढायचा ते पाहू. आता पहिला जो आपला फॉर्मॅट आहे, हे फॉर्म्युला आहे, त्याच्यामध्ये काय सांगितलं आपल्याला? जिओमेट्रिक मीन इज इक्वल टू एंटी लॉग. सिग्मा लॉग काढायचा आहे आणि एन काढायचं आहे. दोन गोष्टी आपल्याला काढायचं आहे. सिम्पल सिरीज म्हणलं म्हणजे आपली एन काय राहते? सिरियल नंबर राहते, बरोबर आहे. तर आपल्याला लिहू आपण इथं कॅल्क्युलेशन ऑफ जिओमेट्रिक मीन बाय फॉलोविंग टेबल. आपल्याला इथे टेबल करून घ्यायचं आहे. या टेबलमध्ये कोणकोणत्या गोष्टी पाहिजे ते पाहू आपण. पहिला सिरियल नंबर राहील. तिसरा जी काही आपली सिरीज दिलेली आहे ती सिरीज क्लास इंटरवल्स. आणि त्यानंतर लॉग काढायचं आहे आपल्याला, बरोबर आहे. 3 गोष्टी. याची जी टोटल होईल ती काय होईल? समेशन लॉग होईल. त्यानंतर आपल्याला पाहायचं आहे ह्या संख्या किती आहे? 1, 2, 3, 4, 5 संख्या आहेत, बरोबर आहे. म्हणून आपण 5 संख्या लिहू. 1, 2, 3, 4 आणि 5. म्हणजेच आपला एन बरोबर काय राहील? एन बरोबर राहील आपला 5. ओके, इथपर्यंत काही प्रॉब्लेम? त्यानंतर आपली सिरीज लिहून टाकायची आपल्याला. 130, 130, त्यानंतर 141, त्यानंतर 125, त्यानंतर 173, त्यानंतर 182. ह्या संख्या या अलीकडे आहे ते समोर तुम्ही. झालं? काय प्रॉब्लेम आहे यामध्ये? ही आपली सिरीज आहे. याला आपण सिरियल नंबर दिलं. किती सिरियल नंबर आहे शेवटचं? तर एन बरोबर झाला 5. ओके, आपला हा फॉर्म्युला आहे एंटी लॉग इज इक्वल टू समेशन लॉग. आता एन आपला इथं निघालेला आहे. आपल्याला पाहिजे समेशन लॉग पाहिजे, म्हणजे आपल्याला इथं लॉग काढायचं आहे. आता लॉग काढायचं असेल तर आपल्याला काय करायचं आहे? टेबल पाहायचं आहे. पहिले पाहू आपण. या 3 संख्या आहे. प्रत्येक ठिकाणी किती संख्या आहे? 3 संख्या आहे. आता 3 संख्या असेल तर इथं काय लिहायचं आपल्याला? 2 पॉईंट, बरोबर आहे. इथं सुद्धा 2 पॉईंट, 2 पॉईंट, 2 पॉईंट आणि 2 पॉईंट. सर्व ठिकाणी आपल्या 3 संख्या आहेत या, म्हणून आपण इथे 2 पॉईंट. आता समोरची संख्या कशी शोधायची? तर आता आपल्याला पाहायचं आहे 13. इथं कशाचं समेशन हे लॉग काढायचं आपल्याला? 13चा 3 मध्ये. आता याच्यामध्ये हे एंटी लॉग नाही, आपल्याला पाहिजे लॉगॅरिदमचा टेबल. ओके, याच्यामध्ये लॉग शोधायचा आहे. लॉग शोधताना काय करायचं आहे? ओके, तर त्याच्यामध्ये तुम्हाला बघायचं आहे हे लॉगॅरिदम आहे. ओके, या लॉगॅरिदममध्ये 13 नंबर बघायचा आहे. कुठे आहे ते? इथे 13 नंबर दिसते तुम्हाला, 13चा. आता हे कुठे पाहायचं आहे? तर हे जे डिफरन्स दिलेले आहे 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 9पर्यंत जे डिफरन्स दिलेले आहे तर या 3मध्ये पाहायचं. 3च्या कॉलममध्ये, 3चा जो कॉलम आहे त्यामध्ये बघायचं आहे. आता याच्यामध्ये 13चा जो रो आहे त्यामध्ये बघायचं आहे. 13चा रो पहिले आहे 11, 39, 0च्या याच्यामध्ये. त्यानंतर याच्यामध्ये 11, 73, 12, 06. त्यानंतर 3मध्ये किती आहे? तर 12, 39. किती आहे? 12, 39. ही संख्या जशीच्या तशी लिहून टाकायची आहे. इथं जर एकच संख्या असाल तर इथं 0 लिहायचं आपल्याला. इथं जर 2 संख्या असाल तर इथं 1 लिहायचं. इथं 3 संख्या आहे म्हणून आपण किती लिहिले? 2 लिहिले. इथं जर 4 अंकी संख्या असते तर इथं आपण 3 लिहिले असते. इथं जर 5 अंकी संख्या असते तर इथं आपण 4 लिहिले असते, 1 मायनस करून. आता ही पुढची जी संख्या आहे ती पुढची संख्या काढताना आपल्याला ही लॉगॅरिदममध्ये पाहायचं. या 13चा लॉगॅरिदम 3मध्ये पाहायचं. 3च्या डिफरन्समध्ये पाहायचं आपल्याला. ओके, 14चं 1मध्ये पाहायचं, 12चं 5मध्ये पाहायचं, 17चं 3च्या याच्यामध्ये पाहायचं कॉलममध्ये, 18चं 2च्या कॉलममध्ये पाहायचं. ओके, जसे की आता हे लॉगॅरिदम आहे. इथं तुम्हाला दिलेलं आहे, हे पाहिजे इथं 10, 11, 12, 13, 14 अशा संख्या दिलेल्या आहेत तुम्हाला. आता इथं तुम्हाला काय पाहिजे? तुम्ही पाहिलं 13, इथं पाहायचं आहे तुम्हाला 13, हे 13. आणि एक कॉलम कोणता सांगितला? 3चा. त्याच्यानंतरची जी संख्या आहे तर हे 3चा कॉलम, 13 आणि 3 म्हणजे 12, 39. ओके, अशा पद्धतीनं पाहायचं आहे. म्हणून तुम्हाला त्या याच्यामध्ये पहा म्हणत आहे. हां, आता 14चं कितीमध्ये पाहायचं? तर 1मध्ये. हे 14 दिलेलं आहे आणि त्याची 1 नंबर हे 2 नंबरचा कॉलम दिलेला आहे. 14, 92 दिसलं? हां, तर ते 14, 92 आपल्याला इथं लिहून टाकायचं आहे. नंतर काय आहे? 12चं कशामध्ये पाहायचं आहे आपल्याला?
5मध्ये, हा 12 आणि 5 नंबरचा हा कॉलम, 12चा रो 5चा कॉलम, याच्यामध्ये काय दिलेलं आहे बघा 0969, 0969 हे लिहून टाकायचं आहे आपल्याला. त्यानंतर काय दिलं 17चं 3मध्ये, आता 17 बघा हे 17 आणि 3, 17चं 3मध्ये किती आहे 2380. ओके, हे लिहायचं आपण 2380. त्यानंतर 18चं 2मध्ये पाहायचं, 18चं 2 नंबरच्या कॉलममध्ये पाहायचं आहे 2601, 2601. समजला लॉग कसा काढला आपण? कोणाला काही प्रॉब्लेम आहे आता? लॉग आपण कसा काढला, कोणाला प्रॉब्लेम आहे का काही? तुम्हाला फक्त ते मोबाईलमध्ये पाहून काढायचं होतं. ओके, पण तुम्ही काढलं न काढलं आता तुम्हाला माहीत. हे संख्या कशा आल्या समजल्या? ह्या संख्या कशा आल्या समजल्या? आता याची करायची आपल्याला सर्व याची टोटल, तो झाला आपला समेशन लॉग, सिग्मा लॉग किती येते याची करा टोटल. ते आता पूर्ण करायचं पॉईंटसहित. ओके, पॉईंटसहित जे काय होईल 10 पॉईंट येते की 11 पॉईंट येते, सर्व याची टोटल किती येते ते सांगा. एक तर तुमच्या भरोशा वगैरे राहायला परवडत नाही, म्हणून कॅल्क्युलेटर मी 2.1239 अधिक 2.1492 अधिक 2.0969 अधिक 2.2380 अधिक 2.2601 याची टोटल आलेली आहे 10.8681. आला सर्वांचं? ओके, इथपर्यंत कोणाला प्रॉब्लेम? पहा आता सिंपल सिरीज होती म्हणून आपण एन काय घेतलं, सिरियल नंबर जेवढे आहे तेवढे घेतले. त्यानंतर आपल्याला जी काही सिरीज दिली त्या सिरीजचं आपल्याला काय करायचं आहे, लॉग काढायचं आहे. लॉग काढताना आपल्या पहिल्या 2 संख्या घ्यायच्या आहे आणि तिसऱ्या कॉलममध्ये बघायचं आहे. 13चा रो आणि 3चा कॉलम, 14चा रो 1चा कॉलम, 12चा रो 5चा कॉलम, 17चा रो आणि 3चा कॉलम, 18चा रो आणि 2चा कॉलम, यानुसार आपण लॉगॅरिथम काढलेला आहे. ओके, प्रत्येकाच्या 3 संख्या आहे म्हणून इथं पॉईंटच्या अगोदर आपण 2-2 लिहिलेले आहे. एवढं ध्यानात ठेवायचं. आता याची टोटल आलेली आहे समेशन 86.81. आता हा फॉर्म्युला आता यूज करायचा आपल्याला. खाली लिहायचं कॅल्क्युलेशन ऑफ जिओमॅट्रिक मीन बाय फॉलोविंग फॉर्म्युला, आणि हा फॉर्म्युला लिहायचा आहे की पूर्ण लिहू? मी लिहून टाकतो. कॅल्क्युलेशन ऑफ जिओमेट्रिक मीन बाय फॉलोविंग फॉर्म्युला लिहायचं आहे आपल्याला. जिओमेट्रिक मीन इज इक्वल टू अँटीलॉग इन ब्रॅकेट समेशन लॉग अपॉन एन, त्यानंतर पुटिंग द व्हॅल्यू इन अबव मेन्शन फॉर्म्युला. त्यानंतर फॉर्म्युल्यामध्ये या किमती टाकायची आपल्याला. अँटीलॉग समेशन लॉग किती दिलेला आहे तर 10.8681 आणि एन दिलेला आहे 5. अँटीलॉग पायाचा भागाकार किती येते, भागेला 2 किती आहे, भागेला 5. 10.8681 भागेला 5 बरोबर 2.1736. 4 अंक लिहायचे आपल्याला. ओके, 1736 इथपर्यंत झालं आपलं. तर आता काय करायचं आहे, अँटीलॉग काढायचं आपल्याला 2.1736चा. ओके, इथं जागा नाही म्हणून मी इथं लिहित आहे. ओके, बरोबर अँटीलॉग 2.1736. आता आपल्याला कशात पाहायचं आहे, लिहिण्यापेक्षा समजून घ्या. आता कशामध्ये पाहायचं आपल्याला, अँटीलॉगमध्ये. अँटीलॉग इथे दुसऱ्या पेजवर दिलेलं आहे आपल्याला अँटीलॉग. या 2चा आपल्याला काहीच सध्या करायचं नाही आहे. ओके, पॉईंटच्या नंतरच्या संख्या किती आहे, 17 आणि 36. तर आता 17चं 3मध्ये पाहायचं डिफरन्स, 17चं 3मध्ये डिफरन्स. आता याच्यामध्ये
0.17 कुठे इथे बघायचं आहे, 0.17 इथे दिलेलं आहे. ओके, 0.17चं कोणत्या कॉलममध्ये बघायचं आहे, 3मध्ये. तर 3च्या कॉलममध्ये अमाऊंट किती दिली ते बघू आपण. 17चं 3 ती दिली आपल्याला 1489. 1489. आता पुढे एक संख्या आहे, पुढे किती आहे, 6. त्याच लाईनमध्ये सरळ जायचं. इथं मीन डिफरन्स म्हणून दिलेलं असते. इथं काय दिलेलं असते, मीन डिफरन्स. आणि 6 नंबरचा जो तिथं कॉलम आहे त्याच्यामध्ये 17च्या याच्यामध्ये 6 नंबरचा जो कॉलम आहे त्याच्यामध्ये संख्या दिलेली आहे किती, तर 2. ते 2 याच्यामध्ये याच्यात ॲड करायचे आहे. म्हणजेच किती आहे, 1491. किती आहे ती संख्या आपल्याला किती आलेली आहे, 1491 आलेली आहे. ही 1491 कशी आलेली आहे, 1489. 17चा 3मध्ये संख्या दिलेली आहे आणि मीन डिफरन्स जे दिलेला आहे 6 नंबरच्या कॉलममध्ये त्याच लाईनमध्ये त्याच रोमध्ये 2 दिलेले आहेत. ते 2 आपल्याला याच्यामध्ये ॲड करायचे. टोटल झालेले आहे 1491. ओके, हे 1491 आपलं उत्तर आहे, 1491. आता इथं काय द्यावं लागते आपल्याला, पॉईंट द्यावं लागते. इथं द्यावं लागते आपल्याला पॉईंट. आता पॉईंट किती अंकानंतर द्यायचं, तर इथची जी संख्या आहे ते निर्धारित करते पॉईंट किती द्यायचं. आता इथं जर समजा इथं 2 आलेले आहे, पहिले काय करत होतो आपण, 1 मायनस करत होतो लॉगॅरिथम काढताना. आता याच्यात काय करायचं, उलट करायचं, 1 वाढून द्यायचं आहे. इथं जर 2 संख्या असेल तर आपल्याला किती पकडायचे आहे, 3. आणि 3 अंकानंतर पॉईंट द्यायचे आहे, 1 2 3. इथं जर 0 असेल तर 1 अंकानंतर पॉईंट द्यायचं. इथं जर 1 असेल तर 2 अंकानंतर पॉईंट द्यायचं. इथं 3 असेल तर 4 अंकानंतर पॉईंट द्यायचं. ध्यानात राहील एवढं. सर्व गोष्टी क्लिअर झालेल्या आहेत. हे तुमचं उत्तर आहे. ओके, देअरफॉर जिओमेट्रिक मीन इज 149.1. काही प्रॉब्लेम आहे यामध्ये, आता समजलं, काही प्रॉब्लेम आहे कोणालाच काही प्रॉब्लेम नाही, सर्व समजलं. घ्या लिहून आता. दुसरी सिरीज बघा. आता पहिली सिम्पलमध्ये काही कोणाला प्रॉब्लेम नसेल. ओके, आता दुसरी दिलेली आपल्याला फाइंड द जिओमेट्रिक मीन ऑफ द फॉलोइंग सिरीज. आपल्याला काय दिलेलं आहे, व्हॅल्यूज दिलेली आहे आणि फ्रिक्वेन्सी दिलेली आहे. म्हणजे कोणती सिरीज आहे ही, डिस्क्रीट सिरीज आहे. ओके, यानुसार आपण पहिले सिरीज लिहून टाकू जशी आहे तशी. 352, 220, 230, 160 आणि 190. त्यानंतर फ्रिक्वेन्सी आपल्याला दिलेली आहे 48, 10, 8, 12 अँड 15. एवढं आपल्याला लिहून घ्यायचं जसेच्या तसं, सिरीज आपली आणि फ्रिक्वेन्सी. आता आपल्याला लॉग काढायचा आहे. लॉग कशामध्ये बघायचा आहे, लॉग कशाचा काढायचा आहे, कशाचा काढायचा आहे, फ्रिक्वेन्सीचा काढायचा की व्हॅल्यूजचा काढायचा. कशाचा काढतो आपण, आपल्या सिरीजचा. ओके, कधी फ्रिक्वेन्सीसोबत आपण छेडछाड करत नाही. ओके, आपल्याला काय करायचं आहे, जी काही व्हॅल्यू दिलेली आहे, जी काही सिरीज दिलेली आहे आपल्याला, म्हणजे एम दिलेला आहे, तर याची आपल्याला काय काढायची, फ्रिक्वेन्सी काढायची आहे. तर आता याची फ्रिक्वेन्सी काढा. 35ची 2मध्ये पाहायची आहे, 22ची 0मध्ये पाहायची आहे, 23ची 0मध्ये पाहायची आहे, त्यानंतर 16ची 0मध्ये आणि 19ची सुद्धा 0मध्ये बघायची आहे लॉगॅरिथममध्ये. ओके, पहा आता लॉगॅरिथम काढा. याचा आपण लॉग काढू पहिले. तर लॉगॅरिथममध्ये पहिले पाहायचं आहे आपल्याला 35ची 2मध्ये. 35ची 2मध्ये किती आहे, 54 5465, बरोबर आहे. पहिले किती संख्या आहेत सर्व पाहून घ्या. 3 संख्या आहे, म्हणजे 2 पॉईंटच लिहायचे आपल्याला. 2 पॉईंट 2 पॉईंट 2 2 आणि 2. ओके, पहा पहिली संख्या किती येते, तर 5465, 54 65. त्यानंतर 22ची 0मध्ये बघा. 22ची 0मध्ये 34 24, 34 24. त्यानंतर 23ची 0मध्ये 36 17. त्यानंतर 16ची 0मध्ये बघा किती, 20 41, 20 41. त्यानंतर 19ची 0मध्ये बघा 27 88. चला, त्यानंतर आता काय पाहिजे आपल्याला, लॉग एफ पाहिजे. हा तुमचा लॉग आणि हे तुमचा एफ, या दोन्हीचा करायचा तुम्हाला गुणाकार आणि ते लिहून दाखवायचं आहे. पहा लॉग एफ पहा काय होते, 48 गुणिला
2.5465 हे येते 122.232. त्यानंतर 10 गुणिला 2.3424 बरोबर 23.424. त्यानंतर 8 गुणिला 2.3617 बरोबर 18.8936. ओके. त्यानंतर 12 गुणिला 2.2041 हे ते 26.4492. त्यानंतर 15 गुणिला 2.2788 बरोबर 34.182 झाले तिन्ही गोष्टी. आता याच्यामध्ये कोणाला काही प्रॉब्लेम आहे इथपर्यंत असेल तर विचारा. काही प्रॉब्लेम आहे कोणाला? काय केलं आपण? व्हॅल्यूज घेतलं, फ्रिक्वेन्सी या दोन्ही गोष्टी जसेच्या तसे लिहिल्या. याचा आपण काय लॉगॅरिथम बघितला, या 2 संख्या इथे लिहिल्या कारण या प्रत्येक 3 संख्या आहे म्हणून. त्यानंतर पॉईंटच्या संख्या लॉगॅरिथममध्ये बघितल्या. कशामध्ये? तर 35च्या रोमध्ये आणि 2च्या कॉलममध्ये, 22च्या रोमध्ये 0च्या कॉलममध्ये, 23च्या रोमध्ये 0च्या कॉलममध्ये, 16च्या रोमध्ये आणि 0च्या कॉलममध्ये, 19च्या रोमध्ये आणि 0च्या कॉलममध्ये. ह्या सर्व संख्या आपण लिहिल्या. त्यानंतर आपण लॉग एफ काढला. तो कसा काढला? तर लॉगचा आणि फ्रिक्वेन्सीचा गुणाकार केला आपण. लॉगॅरिथमचा आणि फ्रिक्वेन्सीचा गुणाकार करून यामध्ये लिहिलेला आहे. आता याची जी टोटल होईल ती झालं तुमचं समेशन सिग्मा लॉग एफ. याची टोटल 48 गुणिला हे पूर्ण संख्या 2.5465 सर्व हे लॉगॅरिथम पूर्ण याचा गुणाकार. ओके. त्यानंतर आपल्याला पाहिजे फ्रिक्वेन्सीची टोटल. बरोबर आहे. फ्रिक्वेन्सीची टोटल काय राहील? तुमचा एन राहील. फ्रिक्वेन्सीची टोटल तुमचा एन राहील. पहिलं आपण फ्रिक्वेन्सीची टोटल करू. ती आहे 48 अधिक 10 अधिक 8 अधिक 12 अधिक 15 बरोबर 93. तुमचं एन राहील 93. त्यानंतर लॉग एफ काढायचं. याची टोटल करायची तुम्हाला 122.232 अधिक 23.424 अधिक 18.8936 अधिक 26.4492 अधिक 34.182 बरोबर 225.1808. ओके. इथपर्यंत आपलं टेबलमधून आपली माहिती घेतली आपण सर्व. ओके. आता खाली लिहायचं आपल्याला कॅल्क्युलेशन ऑफ. काय लिहायचं? कॅल्क्युलेशन ऑफ जिओमेट्रिक मीन बाय फॉलोविंग फॉर्म्युला. खाली फॉर्म्युला लिहायचं आपल्याला डिस्क्रीट सिरीजचा. जिओमेट्रिक मीन इज इक्वल टू एंटी लॉग इन ब्रॅकेट समेशन लॉग एफ अपॉन एन. त्यानंतर खाली लिहायचं आहे पुटिंग द व्हॅल्यू इन अबाव मेन्शन फॉर्म्युला. त्यानंतर आपल्याला अँटीलॉग खाली लिहायचं आहे. अँटीलॉग कशाचा काढायचा आहे? तर 225.1808 डिवायडेड बाय 93. एन घेतला आपला 93 आपण. ओके. अँटीलॉग. आता अँटीलॉग कशाचा काढायचा? तर याचं किती येते बघा. 225.1808 भागीला 93 हे येते 2.4212 बरोबर आहे. 2.4212. आता याचं काय करायचं आपल्याला? अँटीलॉग काढायचं आहे. कशात पाहायचं आहे? अँटीलॉगमध्ये बघायचं आहे. आता अँटीलॉगचं टेबल काढायचं आहे. अँटीलॉगच्या टेबलमध्ये काय पाहायचं आहे? 42चं 1 मध्ये पाहायचं आहे. बरोबर आहे. आता याच्यामध्ये बघा 0.42 कुठे आहे? हां, त्याच्यामध्ये 1 मध्ये दिलेलं आहे 2636 बरोबर आहे. 2636. त्यानंतर याच्या मीन डिफरन्स पाहायचं 2 मध्ये. त्याच लाईनमध्ये जायचं रोमध्ये मीन डिफरन्स पाहायचं 2 मध्ये. तो किती दिलेला आहे? 1.
एकच दिलेलं आहे ना, याच्यात 1 म्हणजेच किती होते संख्या 2636 आहे तर 37 होईल. इथं किती अंक दिलेले आहे 2 म्हणजे किती अंकानंतर चिन्ह द्यायचं आपल्याला, दिशांन चिन्ह 3 अंकानंतर. ओके 236.7 हा आपला जिओमेट्रिक मीन आहे. देअरफॉर जिओमेट्रिक मीन इज 263.7. काय प्रॉब्लेम आहे कोणाला यामध्ये? आता हे झालं तुमचं डिस्क्रीट सिरीज. सिम्पल सिरीज बघितली, डिस्क्रीट सिरीजसुद्धा बघितली. सिम्पल सिरीजमध्ये हा कॉलम नव्हता, हा कॉलम कशामध्ये येईल तर डिस्क्रीट आणि कंटिन्यूमध्ये. एवढं ध्यानात ठेवायचं आहे, कारण आपला फॉर्म्युला इथं काय आहे लॉग एफ आहे. पहिल्या याच्यात निव्वळ लॉग किंवा लॉग एम आहे. ओके घ्या लिहून. तिसरी सिरीज कोणती आहे आपली तर कंटिन्यू सिरीज आहे. आता याच्यामध्ये लॉगॅरिथम कशाचा काढायचा, आपण सिरीजचा काढत असतो बरोबर आहे. मग आपल्याला काय काढावं लागतं याच्यामध्ये, आपण पहिले काय काढत होतो मीन काढताना एम व्ही काढत होतो, तसाच याचं एम व्ही काढायचं आहे. मग आता कॉलममध्ये कोणकोणत्या गोष्टी पाहिजे आपल्याला, तर पहिले आपण वेजेस म्हणून जी सिरीज दिलेली आहे ती लिहून टाकू. ती दिलेली आहे आपल्याला 55 ते 65, 65 ते 75, 75 ते 85, 85 ते 95, 95 ते 105 आणि 105 ते 115. ही झाली आपली सिरीज. ओके त्यानंतर याचा आपण काढू पहिले एम व्ही काढून घेऊ. एम व्ही किती येते सांगा 60, त्यानंतर 70, 80, 90, 100 आणि 110. ओके त्यानंतर आपण फ्रिक्वेन्सी लिहून टाकू. नंबर ऑफ एम्प्लॉईज म्हणजे तुमची फ्रिक्वेन्सी आहे. काय दिलेली आहे 3, 4, 5, 5, 7 आणि 6. ही झाली तुमची फ्रिक्वेन्सी. त्यानंतर काय करायला लागते तुम्हाला लॉग काढायचं आहे आणि त्यानंतर लॉग एफ काढायचं आहे. लॉग इंटू एफ. बघा आता इथं हे लॉग कशाचा काढायचा आहे, आवाज करू नका. लॉग कशाचा काढायचा आहे, लॉग कशाचा काढायचा आहे, कशाचा काढायचा आहे लॉग तुमच्या एम व्हीचा. आता इथं संख्या किती आहे ते पहिले आपण समोरच्या संख्या लिहून टाकू. किती आहे तिथं संख्या 2. किती लिहायचं इथं 1 पॉईंट, इथं 1 पॉईंट, 1 पॉईंट, 1 पॉईंट, इथे तर 2 पॉईंट आणि इथे सुद्धा 2 पॉईंट. त्यानंतर आता पाहायचं आहे आपल्याला लॉगॅरिथम. लॉगॅरिथमचा टेबल काढा पाहायच्यामध्ये. आता इथं दिलेलं आहे 60. 60चा कशामध्ये पाहायचा आहे आता आपल्याला 60चा झिरोमध्ये, 70चा झिरोमध्ये, 80चा झिरोमध्ये, 90चा झिरोमध्ये आणि त्यानंतर 100चा 100मध्ये. 100 नसेल त्याच्यात 100चा मग 10मध्ये पाहा लागते. तर ते पाहू आपण. पहिले पाहू आपण कशामध्ये तर 60चा. 60चा किती दिलेला आहे बघा. 60चा दिलेला आहे आपल्याला झिरोमध्ये 77, 82. पुढे जर कोणती संख्या नसेल इथं तर झिरोमध्ये पाहायचं. ओके त्यानंतर 70चं बघा 84.51. त्यानंतर दिलेलं आहे 80चं बघा 90, 31. त्यानंतर 90चं बघा 95, 42. त्यानंतर 10चं बघा झिरोमध्ये 0, 0, 0, 0. त्यानंतर 11चं बघा झिरोमध्ये 0, 4, 14. ओके चला आता करायचं आपल्याला लॉग एफ. ते पहा आता काय करायचं फ्रिक्वेन्सीचा आणि लॉगचा आपल्याला गुणाकार करायचा आहे. 3 गुणिला 1.7782 करा तुम्ही पण बरोबर 5.3346. त्यानंतर 4 गुणिला 1.8451 बरोबर 7.3804. त्यानंतर 5 गुणिला 1.9031 बरोबर
9.5155. त्यानंतर 5 गुणिला 1.9542 बरोबर 9.771. ओके. त्यानंतर 7 गुणिला 2 बरोबर 14. 000 लिहिले तरी चालते. त्यानंतर 6 गुणिला 2.0414 बरोबर 12.2484. ओके. आता याची करायची आपल्याला टोटल कशाची पाहिजे आपल्याला पाहिजे एफची टोटल, म्हणजेच आपला हा राहील एन. त्यानंतर आपल्याला पाहिजे समेशन लॉग एफ याची टोटल. या दोन गोष्टीची आपल्याला टोटल करायची. 3 आणि 4 7 7 17 17 किती होतात 30 होतात ना. ओके. त्यानंतर याची टोटल करा. 5.3346 अधिक 7.3804. त्यानंतर 9.5155 अधिक 9.771 अधिक 14 अधिक 12.2484 बरोबर 58.2499. आलं काय एवढं सर्वांचं बघा. आलं इथपर्यंत टोटल आली एवढी लॉग एफ. त्यानंतर आता फॉर्म्युला यूज करायचा आहे आपल्याला. पुन्हा लिहायचं आहे कॅल्क्युलेशन ऑफ जिओमेट्रिक मीन बाय फॉलोइंग फॉर्म्युला. खाली फॉर्म्युला लिहायचा आहे जिओमेट्रिक मीन इज इक्वल टू एंटीलॉग इन ब्रॅकेट समेशन लॉग एफ अपॉन एन. खाली लिहायचं पुटिंग द व्हॅल्यू इन अबाव मेन्शन फॉर्म्युला. एंटीलॉग किती येते तर 58.2499. त्यानंतर हे दिलेलं आहे N30. एंटीलॉग किती येतेचा भागीला करायचं आहे 30 बरोबर 1.9416 बरोबर आहे ना. ओके. यामध्ये काय प्रॉब्लेम आहे इथपर्यंत. एंटीलॉग घेतला आपण एवढं याचं उत्तर आलेलं आहे 1.9416. आता याचा एंटीलॉग आपल्याला बघायचा आहे. एंटीलॉग बघायचा आहे कशामध्ये बघायचं आहे पा एंटीलॉगमध्ये कशाचं बघायचं आहे 94चं 1मध्ये 94चं 1मध्ये बघायचं आहे. पा याच्यामध्ये 0.94 दिलेलं आहे. ते दिलेलं आहे 1मध्ये 8730. आणि त्यानंतर मीन डिफरन्स पाहायचं 6मध्ये. मीन डिफरन्स 6मध्ये हा दिलेला आहे 12 बरोबर आहे का 12. मीन डिफरन्स दिलेला आहे 12. त्याची टोटल किती होऊ लागली 8742. त्यानंतर इथं एक आहे किती अंकानंतर पॉईंट द्यायचा आपल्याला किती अंकानंतर पॉईंट द्यायचा आहे. इथे एक दिलेला आहे 2 अंकानंतर म्हणजे 87.42